जय जिजाऊ जय शिवराय शेतकरी मित्रांनो, सिंधुदुर्ग म्हणजेच जलदुर्ग या किल्ल्याची माहिती आपण आज बघणार आहे। मी या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि तुम्हालाही एकदा अवश्य त्या ठिकाणी भेट द्यायची आहे। आपल्या महाराजांनी कसा किल्ला बांधला तर तो आपल्याला त्या ठिकाणी बघणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी राईट साइडला आपल्याला दिसत असेल तर या ठिकाणी राईट साइडला आपल्याला जहाजाचं तिकीट त्या ठिकाणी बुकिंग केलं जातं। त्या ठिकाणी बुकिंग करणे गरजेचे असते, जेणेकरून आपल्याला हा जलदुर्ग जो आहे तर तो समुद्रामध्ये म्हणजे मधोमध आहे, त्यामुळे आपल्याला जहाजाने प्रवास त्या ठिकाणी करावा लागत आहे। शेतकरी मित्रांनो, जहाजाचा प्रवास हा आपल्याला फक्त 100 रुपयामध्ये येणं जाणं त्या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 तासाचा वेळ हा जलदुर्ग पाहण्यासाठी दिला जातो। या कालावधीमध्ये आपल्याला हा बघणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, पद्धतीने योग त्या ठिकाणी जहाजाच्या मार्फत येत असतो। हे सुद्धा त्या ठिकाणी बघू शकता आपल्याला त्या ठिकाणी दूरवर जो जलदुर्ग किल्ला दिसत आहे तर तोच आहे शेतकरी मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील हा जलदुर्ग किल्ला। तर सिंधुदुर्ग हा या नावाने सुद्धा या किल्ल्याला ओळखलं जातं। हा शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेसाठी आपल्या सुरक्षतेच्या त्या ठिकाणी काहीतरी एक आपल्या राज्याला बळ मिळावं यासाठी हा जलदुर्ग किल्ला त्या ठिकाणी बांधला होता। असाच एक किल्ला शेतकरी मित्रांनो जंजिरा किल्ला आहे, आपण तो सुद्धा एखाद वेळेस बघू शकता। पण शेतकरी मित्रांनो, त्या जंजिरा किल्ल्यापरताही आपल्याला हा किल्ला एकदम शासनाच्या आधिपत्याखाली असल्यामुळे आपल्याला एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी त्याची देखभाल बघताना आपल्याला दिसत आहे। त्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे। तर चला तर शेतकरी मित्रांनो, आपण जाऊया आता जलदुर्ग किल्ल्यावर। रिटर्न तिकीट आहे बाकी वेळी आपल्या बोटीला तिकीट टाकवायचं रिटर्न जायचं। तर शेतकरी मित्रांनो, हा आहे किल्ला। या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी उतरणं लागतं आणि या मधून आपल्याला या किल्ल्याचा दरवाजा त्या ठिकाणी बघायला मिळतो। हा दरवाजा असा आहे की मधोमध की आपल्याला जवळ येईपर्यंत त्या ठिकाणी किल्ल्याचं दरवाजा कुठे आहे तो दिसत नाही। अशी या जलदुर्गची पाहणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे। तर आपण आता स्टेप बाय स्टेप बघूया की आपल्याला त्या ठिकाणी या किल्ल्यावर काय काय आपल्याला गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळतात। तर चला तर आपण बघूया। किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केली की आपण बघू शकता या ठिकाणी मारुतीचं आपल्याला एक मूर्ती बघायला मिळते, त्याचबरोबर आतमध्ये आपल्याला तोफे बघायला मिळतात। शेतकरी मित्रांनो, हे आहे मधला स्पेस। आता आपण किल्ल्याच्या वरल्या तटबंदीवर त्या ठिकाणी जाणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय काय दृश्य दिसतात तर ते आपण आता बघणार आहे। शेतकरी मित्रांनो, हे तुम्हाला दिसत आहे तर हे आहे महाराजांच्या पायाचे ठसे। शेतकरी मित्रांनो, हे ठसे आपल्याला त्या ठिकाणी दर्शन घ्यायला एक भाग्य लागतं। महाराजांच्या पायाचे ठसे आपल्याला या ठिकाणी जलदुर्गवर बघायला मिळतात। आणि शेतकरी मित्रांनो, हा जलदुर्गचा पूर्ण परिसर। तर हा जलदुर्ग जो आहे तर तो 48 एकर मध्ये पसरले आणि जी लांबी आहे तर ती 3 किलोमीटर इतकी लांबी आपल्याला जलदुर्गची बघायला मिळते। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी जलदुर्गची बांधणी बघायला मिळते।
तर आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी बघणारच आहे। तर आपण चला शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की काम हे प्रगती पथावर त्या ठिकाणी आहे। म्हणजेच या किल्ल्याची जी पडझड झालेली आहे तर या पडझडीला त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने चौबाजूनी त्या ठिकाणी पाणी आपल्याला या ठिकाणी समुद्राचं बघायला मिळतं आणि या ठिकाणी मधोमध हा जलदुर्ग त्या ठिकाणी बांधण्याचं काम आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी बघू शकता की कशा प्रकारे हा किल्ला आहे। या ठिकाणी बरेचसे लोक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हॉटेली सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे हा किल्ला आहे। यामध्ये आपल्याला 2 विहीर मिळतात, तर त्या विहिरीची तुम्हाला सांगतो। तर शेतकरी मित्रांनो ही एक विहीर आहे। या विहिरीचं वैशिष्ट्य अशा प्रकारे आहे। तर शेतकरी मित्रांनो ही महाराजांनी एकदम
त्या ठिकाणी चतुर्बुद्धीचा वापर करून त्या ठिकाणी बांधलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, हिला साखर विहीर म्हणतात। तर हिचं पाणी शेतकरी मित्रांनो समुद्रात असूनही गोड पाणी त्या ठिकाणी बघायला मिळतं। शेतकरी मित्र, त्या मावळ्यांची सोय त्या ठिकाणी महाराजांनी इतक्या ठिकाणी केले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, ही आहे एक विहीर। ही तिसरी विहीर म्हणजे आपण एकदा बघून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, ही आहे आंबट विहीर। तर शेतकरी मित्रांनो, या विहिरीचं पाणी थोडं त्या ठिकाणी आंबट लागतं। तर अशा प्रकारे यामध्ये 2 विहिरी आपल्याला बघायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला नारळाचे झाड सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळतात। शेतकरी मित्रांनो, यामध्ये महाराजांचं एक असं भव्य मंदिर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। तर शेतकरी मित्रांनो, हेच मंदिर त्या ठिकाणी आहे। आतमध्ये प्रवेश नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी कॅमेरा त्या ठिकाणी जाऊन देत नाही, त्यामुळे आपल्याला हे बघणं प्रत्यक्षातच बघायला त्या ठिकाणी मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हे एक मंदिर आहे। तर आपण अवश्य या जलदुर्गला त्या ठिकाणी भेट द्या। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जे किल्ल्याचं पाणी आहे, तर हे पाणी या ठिकाणी अडवण्याचं काम सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे एकदम तीक्ष्ण बुद्धीचा वापर त्या ठिकाणी महाराजांनी केलेला आहे। त्यामुळे आपण अवश्य